ना वेड्या मना, तू सांग ना वेड्या मना, माझाच तो हे सत्य ना, मग का पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा, आभास हा. हृदयात माझ्या त्याच्या खुणा, मी धुंद हा का माझा गुन्हा, तरीही पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा, आभास हा. चल निघूया. हिला सुद्धा आत्ताच बंद पडायचं होतं. आता बाईकवर कशाला राग काढतोयस? मग काय, तुला एकदा घरी नीट सोडलं असतं ना, मग काही झालं तरी मला फरक पडला नसता. माहितीये मोठा शूर असते. आता काय करायचं ना ते सांग. आता काय, ते इथे आसपास कुठे दुकानही दिसत नाहीये साधं. गॅरेज तर मिळणं मुश्किलच आहे. मी एक काम करतो, मी पुढे कुठे गॅरेज आहे का बघून येतो. तू इथे थांबशील? होय, हॅलो. मी इथे कशी थांबू? मी इथे कोणाला ओळखतही नाही आणि आसपास कोणी दिसतही नाहीये. मी इथे कशी एकटी थांबणार? नाही, मग तू पण चल माझ्या बरोबर. पण गॅरेज उघडं असेल का? हा, ते काय करायचं मग? आज रात्री आपण इथेच राहू. उद्या सकाळी लवकर उठू आणि लवकर जाऊया. म्हणजे गाडी नसली ना तरी आपण जाऊ शकतो. राहणार कुठे? कोणाच्या घरात राहायचं म्हटलं तर ना, ते घरातले लोक काय म्हणतील, काय बोलतील. असं घरात कोण ठेवून गेलं आपल्याला? घरात घेतील तरी का आपल्याला? मग काय, मग हॉटेलमध्येच राहायचं. नाही म्हणजे हॉटेलमध्ये राहायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम असेल. इट्स ओके. मागच्या आठवड्यात आपल्याबरोबर इतक्या काही विचित्र गोष्टी घडल्या आहेत की आता यात ऑड वाटण्यासारखं काहीच नाही. बरं, आपण एक काम करूया. आपण 2 रूम्स घेऊ, मग प्रश्नच उरणार नाही. चालेल? रूम हवी. एकच अवेलेबल आहे. चांगल्या घरची दिसतेय मुलगी. काय भानगड? ओ, काहीतरीच काय बोलताय तुम्ही? आमची गाडी बाहेर बंद पडलीये.
ती बाहेर लावून आम्ही इथे आलोय, नाही तर कोण राहील इथे? आम्हाला उद्या सकाळपर्यंत थांबायचं इथे. त्या रजिस्टर. या. मिस्टर आणि मिसेस प्रताप. साहेब, ती दोघे ज्या बाईकवरून गेली ती बाईक रस्त्यात बंद पडली आहे आणि त्या दोघांचा कुठेही पत्ता नाही. जातील कुठे? इथेच असतील आसपास. चेक करा सगळीकडे. चला बसा गाडीत. चला. पाणी. खायला काय पाहिजे तुला? नाही, काही नको. आणि तसे इतक्या रात्री काय मिळणार आहे? मॅनेजरला विचारतो ना मी. नाही, नको खरंच. आणि त्या मॅनेजरला तर मुळीच विचारू नको. त्याला उगाच शंका येत राहतील. त्याला मगाशीच शंका आली असेल ना, नाही नाव लिहिलं तेव्हा. पण तसं नसतं लिहिलं तरी त्याला शंका आलीच असती. आणि मग ही रूम नसती मिळाली. तुला बरं सुचलं ते नाव लिहायचं. मला नसतं सुचलं. जे तुला येतं ते मला कुठे येतं? कसली भन्नाट गाडी चालवतोस रे तू. म्हणजे मीही स्कूटी चालवते, पण तू तर भयानकच चालवतोस. मी खरंच घाबरले होते आधी. हो ना, आजचा दिवसच घाबरवून टाकणारा होता. हो ना, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला म्हणजे फक्त एका सिनेमातच पाहिला होता. असं प्रत्यक्ष घडेल असं जर कोणी सांगितलं असतं ना, तर मी मानलं नसतं. तू आता काय करणार आहेस पुढे? पुढे काय, तुला घरी सोडीन आणि मग खूप खुश होतील ना तुझ्या घरचे तुला बघून. हो ना, मावशी आणि दादा. ताई आता तिच्या घरी असेल, पण ती माझी वाट बघत असेल, मला खात्री आहे. लहानपणी ना मी अशीच शाळेतनं उशिरा यायचे, अगदी रमत गमत. कधी मांजराचं पिल्लू उचलून आणायचे, तर कधी रस्त्यात जांभळाचं झाड लागलं तर दगड मारून जांभळं पाडून आणायचे. ताई माझी अशीच वाट बघत राहायची, पण ती घरी जायची नाही. मला कितीही उशीर झाला ना तरी ती तशीच थांबून राहायची. दादाची भीती होतीच तिला, पण माझी काळजी पण होती. आणि आता बघ ना, तीच नसेल घरी.
थोड्याच वेळात. उद्या उद्या सगळी तुझी माणसं भेटतील तुला. आणि तू झोप आता. उद्या सकाळी आपल्याला निघायचंय. तू तुझ्याबद्दल काहीच बोलत नाहीस ना. माझ्याकडे बोलायला काहीच नाही. भूतकाळाबद्दल सांगण्यासारखं काही नाही. भविष्यकाळाबद्दल काही माहित नाही. मग काय बोलू? आतापर्यंत जे केलं ते कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं. स्वतःचं असं काहीच नाही. पण आता पहिल्यांदाच स्वतःला काहीतरी वाटतं म्हणून करतोय. परिणाम काय होतील माहित नाही. अजून काय बोलू? तू तुझ्या घरी सुरक्षित जाशील एवढंच. झोप आता. अर्जुन, गुड नाईट. रूम नाही आहे काय? इथं कोण दोन मुलगा मुलगी आल्यात का? तरुण. हो, आम्ही आमच्याकडे आलेल्या माणसांबद्दल अशी माहिती नाही देऊ शकत तुम्हाला. हे योग्य नाही. हो, काय करताय तुम्ही? हो, अशाने नुकसान होईल आमचं. आम्ही तुझं काही नुकसान करणार नाही आहोत. आम्हाला ना फक्त त्या दोघांना बघायचंय. चल दाखव. चल. हो, असं नाही सांगू शकत. हे बघा, काही नियम असतात, तुम्ही लक्षात ठेवा. सांगितलं ना. रूम नंबर 103. चल दाखव. चल. चल लवकर चल. कुठे आहे रूम? हो, पण हे बघा, डाव्या बाजूला 103. बाकीच्या दरवाजांना कड्या लावून घे. चल दारुगड, चल. ठोक दरवाजा. आतून कडी लावली आहे बहुतेक. दरवाजा नाही उघडत आहे. चल उठ. चल. आतमध्ये कोणीच नाहीये. बहुतेक मागच्या खिडकीतून पळाले. चला.
दादा अजून नाही आला. काय सांगू तुला, तुझं लग्न झाल्यापासून सगळंच काय बिनसलंय. आर्या गेली, विश्वाच्या कामाला काही धरबंदच राहिला नाही. कधी उठतो, कधी ऑफिसला जातो, कोणाकोणाला भेटतो. परवा मनीषला सुद्धा त्याची काळजी वाटली. आला होता मला सांगायला, पण मी तरी काय करणार. मनीष, अगं अशी प्रामाणिक माणसं फार कमी मिळतात. पण विश्वाला तशी काही परवाच नाहीये. काही विचारलं तो उडवाउडवीची उत्तर देतो. बरं, मी दादाला फोन करून बघते. हा नको, त्याला नाही आवडायचं ते. तो येईल, तू नको काळजी करू, झोपतो. तेव्हा माझ्या आर्याला लवकरात लवकर घरी आण. ती घरी आली तरच सगळं व्यवस्थित होणार आहे. चल झोपूया. बस आता, ते गेले असतील. काही दिवसांपूर्वी तू मला माझ्या माणसांपासून पळवून आणलं होतंस, आणि आज तुझ्या माणसांपासून मला पळून मला माझ्याच घरी नेतोयस. या एकाच आठवड्यात जग किती बदललं ना. तू तर बदललीस. परवापर्यंत तुला माझं तोंडही बघायचं नव्हतं. आज माझ्यावर विश्वास टाकून मी जिथे नेईन तिथे माझ्या बरोबर येतेस. अर्जुन, तू तुझ्या माणसांची वैर घेऊन बरं नाही केलं. अरे ते सोडणार नाही तुला, तुझा जीव घेतील रे. एकदा तुला घरी सोडलं की माझं काय? माझी कुठे कोण वाट बघतंय? मी कुठे पोचणार आहे? मला ना घर ना दार. जिवंत राहिलो काय आणि मेलो काय? असं बोलू नये रे. जे घडणार आहे ते अटळ आहे. मग वाईट बोलून आपलं तोंड का खराब करावं? मी प्लग चेक करतो. मगाशी बाईक गरम झाली होती ना. चालू व्हायला हवी. साहेब, आम्ही हॉटेलच्या मॅनेजरला धारेवर धरून रूम शोधली. सापडली आर्या? आम्ही रूमचा दरवाजा तोडून. पुढे बोल, आर्या कुठे आहे? ते दोघे खिडकीतून पळून गेले सर. अरे मग कोण काय करत बसलायस? जा शोध त्यांना. हो 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 साहेब, आम्ही त्यांच्याच मागावर आहोत. अच्छा ठेव. आर्या जर का सापडली नाही ना तर जिवंत सोडणार नाही मी तुम्हाला.